या महाराष्ट्रातला इगतपुरी तालुका म्हणजे त्या तालुक्यात शेतकऱ्याजवळ फक्त 5% शेती झाली. 95% शेती हे उद्योगपत्यांच्या घशात घातली. ही अशीच व्यवस्था आहे. आम्ही जो समुद्री म्हणतो ना, तो फक्त खाजगी मोठ्या कारखानदारासाठी केलेली अवस्था आहे. मुंबई टू नागपूर, नागपूर टू मुंबई हे जे काही हब आहे, या माध्यमातून हा माल अतिशय सोयीच्या चांगल्या पद्धतीनं, जलद गतीनं, अधिक चांगल्या वेगवान पद्धतीनं गेला पाहिजे. आमचं काही त्याबद्दल दुमत नाही आहे, पण आमचा पानन रस्ता नाही झाला त्याचं काय? आमचा माल अजूनही शेतातून बाहेर निघत नाही, त्याच्यासाठी तुमच्याजवळ काय व्यवस्था आहे? आज तुमच्या आपण शक्तीपीठ पाहतो, तुमचं आहे शक्तीपीठाला तर पर्यायी रस्ता आहे, तरी सुद्धा घेतल्या जातो. आणि भूसंपादन माझं असं म्हणणं आहे, त्याला भागीदार बनवा ना. तुम्ही टोल बसवले ना, टोल बसवल्यावर ज्याची जमीन जाते त्या शेतकऱ्याला भेटू द्या ना ते पैसे. काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.